आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल। एका बाजूने क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय मुळशी सम्राट कासरसाई टॉस जिंकला प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, तर दुसऱ्या बाजूने प्रथमतः बॅटिंग करताना आपण पाहतोय रोटमल्ला क्रिकेट क्लब लवळे सलामीच्या आघाडीचे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। एका बाजूने संघाचा संघ नायक संघाचा लीडर सिकंदर, तर दुसऱ्या बाजूने अजित। 10:34 पहिला चेंडू पडतोय, पहिलाच बॉल बुंदात टाकला होता सिकंदरने मात्र बुद्धीचा वापर करत सुंदररित्या स्ट्रोक खेळून काढला। अक्षय शितोळे पाटील प्रयत्न करतोय परंतु दूर राहील। पहिलाच बॉल सरळ सीमारेषे पार, बळता धावा 4, पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार। सिकंदरच्या बॅटमधून पहिला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा मिळतील। 4 धावेच्या पद्धतीने संघाचा अकाउंट ओपन होती आणि थपलकावरती आपण पाहतोय धावा नोंदवल्या जातात त्या 4 धावा। पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती अक्षय शितोळेला आपण पाहतोय संघाचा संघ नायक। दोन्ही संघांच्या हुकमाचे एकमेकांच्या आमने सामने, एका बाजूने सिकंदर अर्थात एसबी तर दुसऱ्या बाजूने अक्षय शितोळे। यावेळेस मात्र मनगटाचा जोर दाखवायचा होता, पायांचा कमी वापर केला परंतु मनगटाची ताकद तिथे पायाची दाखवायची होती सिकंदरला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चौकारानंतर हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येताना पाहायला मिळतोय। 5 षटकांचा सामना आहे, पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे। गोलंदाज पुन्हा आता तयार, उर्ध विकेटचा 12 यावेळेस देखील आडव्या बॅटने स्ट्रोक खेळायचा होता परंतु बॅटची आतली कडा त्यानंतर चेंडूने शरीराचा वेध घेतला फलंदाजाच्या आणि आपण पाहतो तिथे चेंडू दूरवर जाऊ शकत नाहीये, स्वतः गोलंदाज चेंडूला पाठवत झालाय। मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू देखील डॉट आला, पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला। धावफलकाचा मात्र सुरुवात इथे चांगली झाली, आक्रमकतेने झाली, परंतु त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये धावफलकाचा वेग थांबवलाय। धावा मात्र थांबवल्या, त्यानंतरच्या 2 चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आलेले आहेत। अक्षय पुन्हा आता तयार, त्यावेळेस देखील बॅटवरती चेंडू मिडल होत नाहीये। शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये मात्र तिथे क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचला, डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न होता तिथे परंतु डायरेक्ट हिट होऊ शकला नाही। एक सिंगल धाव जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सुखरूपरित्या येताना पाहायला मिळते। एक धाव होईल आणि एका धावेच्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्कोर कार्ड पुढे जाईल। डबल कव्हरची धावा आहेत त्या 5 धावा। पाहिलं लवळे संघातील बरेचसे खेळाडू उपस्थित नाहीयेत, अजितला संधी मिळाली आहे, पाहिजे त्या संधीचं कशा प्रकारे तो शोध करेल, कशा प्रकारे मात्र स्वतःला आज सिद्ध करेल तो। त्यामुळे हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय, दूरवरतून अक्षय शितोळे पाटील आपण पाहतो तिथे चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एका धावीचा प्रयत्न, एका सिंगलचा प्रयत्न तिथे झाला। एका धावेच्या पद्धतीने मात्र आपण पाहतोय स्कोर कार्ड हळूहळूपणे पुढे जाऊन पोहोचेल, एका धावेने मात्र स्कोर कार्ड वाढेल। धपलकावरती धावा आहेत ते 6 धावा। शांत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, पावरप्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना डीप कव्हर डीप मिड विकेट मध्ये आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर कामगिरी करतात। कोलवा टप्प्याचा बॉल सरळ बॅटने व्ही शेप मध्ये फटका खेळलाय, 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदली आणि चेंडू सरळ पोहोचलाय समोरच्या दिशेला सीमारेषे पार। सिकंदरच्या बॅटमधून एक सनसनीत चौकार। पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपेल। पहिले 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये झालेत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती दुहेरी अंकामध्ये धावफलक नोंदवलं गेलंय। 10 धावा धावफलकावरती, कोणत्या प्रकारे विकेट नाहीये। 2 चौकार आली सिकंदरच्या बॅटमधून परंतु त्या व्यतिरिक्त जास्त काही मोठे आक्रमक स्ट्रोक नाही। इकडे दुहेरी धावा पाहायला मिळाल्या, निर्धाव चेंडू पाहायला मिळाले। पहिलं षटक संपलंय, पॉवर प्लेचा आता मात्र दुसरं षटक पाहायला मिळेल आणि पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय संघातील असणारा उभरता गोलंदाज रायझिंग स्टार अथर्व बोडके आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती जो दाखल होताना पाहायला मिळेल। सातत्याच्या सरावानंतर नक्कीच उदयास आलेला हा गोलंदाज गतवर्षीच्या पर्वामध्ये मात्र सुंदर खेळ या खेळाडूचा पाहायला मिळाला होता। पाहायचं या सीझन मध्ये अथर्व पहिली स्पर्धा खेळतोय, पहिल्या स्पर्धेमध्ये आता पाहिजे कशा प्रकारे मात्र तो गोलंदाजी करू शकेल। समोर पाहिजे अजित आणि सिकंदर हे 2 घातक फलंदाज आहेत, 2 आक्रमक फलंदाज आहेत, त्यांच्या समोर मात्र आता तितकंच तगडं आव्हान द्यावं लागेल। अथर्वचा पहिला बॉल, समोर अजित, पहिला चेंडू अगदी समोर मात्र नक्कीच इष्टरक्षकाच्या दिशेने पाठवला, बॅटवरती मात्र अजितचा चेंडू येत नाहीये। पहिला चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धाव पाहायला मिळेल। अजितला आज स्वतःला सिद्ध करावं लागेल, आज संधी मिळाली आहे, आज मात्र सलामीसाठी मात्र तिथे संधी दिली आहे संघाच्या संघ नायकाने, आता त्याच संधीचं सोनं करत स्वतःला सिद्ध करावं लागेल। खोलवा टप्प्याचा बॉल उडवला, बॉल उंची मिळाली आहे, लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, तिथे झेल टिपला जाईल। पहिली विकेट, पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होईल बाद।
पहिली विकेट आली अजितच्या रूपाने. पहिला धक्का बसला लवळे संघाला. पहिला बॅटर मात्र माघारी गेलाय. स्कोरकार्ड वरती धावा आहेत त्या 10 धावा. नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो राज. नो बॉल. भीमर चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 बॉल पंचांनी घोषित केला. 2+1. 2 धावा ज्या मात्र स्कोरकार्ड वरती नोंदवल्या जात आहेत. स्कोरकार्ड वरती 2 धावांच्या पद्धतीने वाढ होईल. 12 धावा धावपलकावरती. संघातील प्रमुख खेळाडू उपस्थित नाहीये. फक्त संघनायकाच्या खांद्यावरती संघाची फार मोठी जबाबदारी. खोलवर टप्प्याचा बॉल. सिकंदर भोसले च्या बॅट मधून चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे प्रेक्षकांना सलामी देत हा येतोय एक जबरदस्त षटकार. सिकंदर मात्र एका बाजूने लढतोय. त्याला माहिती आहे इथे आता जे काही करायचंय ते मलाच करायचंय. मलाच इथे संघाच्या धावफलकावरती मोठे स्ट्रोक खेळून धावा नोंदवाव्या लागतील. त्याच प्रयत्नामध्ये या षटकावर देखील एक मोठा स्ट्रोक खेळला त्याने. षटकार ठोकला. 18 धाव्यांवरती संघाचं धावफलक जाऊन पोहोचलाय. अथर्व आपण पाहतोय इथे कमबॅक करतोय. पाठची कडा. मोठी विकेट. जशास तसं प्रत्युत्तर. टिप फॉर टॅग. बिग विकेट गॉन. सिकंदर भोसले जाईल माघारी. दुसरा फलंदाज जातोय बॅक टू द पवेलियन. चला नवीन बॅटर थोडी घाई करा. स्कोरकार्डवरती आपण पाहतोय 18 धावा संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. आदेश तांगडे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. अनेक मात्र आदेशला आपण सलामीसाठी येताना पाहिलं परंतु आज मात्र वेळेत तो उपस्थित नव्हता. त्याचा थोडासा मात्र लेट येताना पाहायला मिळालाय. थोडी घाई करा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पाहतो. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. अथर्ववरती मात्र हल्ला केला होता. सिकंदर यांनी धावा खेचून काढण्याचा प्रयत्न होता परंतु चांगलं कमबॅक केला. अथर्वने देखील मोठी विकेट मिळवली. सिकंदरच्या रूपाने एक मोठा धक्का बसला लवळे संघाला. आता पाहायचं आदेश कशा प्रकारे मात्र इथे कामगिरी करू शकेल. लवकरच शैलीचा एक तगडा बॅटर म्हणून आदेशची देखील ख्याती आहे. पहिलाच बॉल. इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. प्रताप चेंडूच्या पाठमोर एक सिंगल तर घेतली जाईल. दुसरा धावेचा प्रयत्न अगदी सीमारेषेजवळ. सुंदर सुंदर प्रयत्न होता तिथे. दोन धावा तर प्रतापने मात्र आपल्या संघासाठी वाचवल्यात. तिसऱ्या पंचाला विचार नाही. क्षेत्ररक्षकाने मात्र हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला आहे की नाही आता तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केलं जाईल.
सेफ आहे. 2 धावा आत्ताच्या असतील. 2 धावा तर मात्र तिथे वाचवल्यात. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. 20 धावा धावपलकावरती. क्षेत्ररक्षकाला मात्र विनंती आहे, मैदानाच्या आतमध्ये आपण खेळत असताना मैदानाच्या बाहेरच्या वेळेस आपण क्षेत्ररक्षण करण्यासाठी धावत पळत जातो, त्यावेळेस मात्र थोडीशी काळजी घ्या. वेळेचा हा चेंडू हलक्या हाताने मात्र फक्त दिशा दिली सर्कलच्या आतमध्ये. एक हाताच्या मदतीने बंदाट वेगाने मात्र तिथे आपण पाहतोय चेंडू अडवला. फेकी देखील वेगवान होती, परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये थोडीशी खराब फेकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. तोपर्यंत 1 धाव आली. षटकाचा खेळ संपेल. दुसऱ्या क्रमांकाच्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी चाललाय. 12 चेंडूंचा खेळ होतोय. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 21 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 21 धावा ज्या मात्र धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. त्यानंतर आपण पाहतोय वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक 3ऱ्या षटक षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा अक्षय शितोळे जो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतोय. समोर आपण पाहतोय डावखुऱ्या शैलीचा आदेश, ज्याने मात्र शतक ठोकले यापूर्वी, शतकवीर म्हणून ज्याची मात्र ख्याती आहे, तो आदेश तांगडे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्टची लढत. एका बाजूने अक्षय तर दुसऱ्या बाजूने आदेश. गोलंदाज तयार. पहिला चेंडू, पहिलाच बॉल. बन्नाट वेग होता तिथे. पंचांचं बोट आकाशाकडे आणि तिथे मात्र मोठी विकेट आदेशच्या रूपाने बसेल. मोठा धक्का क्रमांक 3. आदेशची विकेट आली. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋतुराज करेकर. स्कोरकार्ड वरती धावा आहेत त्या 21 धावा धावफलकावरती नोंदवल्यात. सेकंदरने प्रयत्न केला होता आक्रमणाचा, परंतु सेकंदरची आलेली विकेट. त्यानंतर मात्र धावींसाठी बराचसा संघर्ष करावा लागतोय. आता पाहायचं ऋतुराज कशा प्रकारे मात्र ते कामगिरी करेल. गतवर्षी याच मैदानावरती ऋतुराजच्या मात्र मोठमोठे स्ट्रोक खेळले होते, नवीन विक्रम त्याने नोंदवले होते. आज पाहायचं याच खेळपट्टीवरती, याच मैदानावरती तो याच सीझन मध्ये कशी कामगिरी करेल. पहिला चेंडू आक्रमणाचा प्रयत्न होता अतुल बोडके. तिथे आपण पाहतोय झेलाची संधी होती तिथे, परंतु झेल टिपू शकलेले नाहीयेत. पहिल्याच बॉलवरती ज्या पावली दाखल झाला होता बॅटर, त्याच पावली माघारी पाठवण्यासाठी संधी निर्माण केली होती अक्षयने, परंतु क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतो तिथे त्या संधीचं शोध करत नाही. झेल तिथे टिपता आला नाही. जीवनदान दिलंय ऋतुराजला. आता पाहायचंय त्या जीवनदानचा फायदा कशा प्रकारे तो घेईल. संधी मिळाली ऋतुराज. आज मात्र इथे पुन्हा एकदा त्याच प्रकारचा खेळ त्याच्याकडून संघाला मात्र अपेक्षित असेल. स्कोरकार्ड वरती धावा आपण पाहतो 21 धावा धावफलकावरती. 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. चला स्पीड अप करा मित्रांनो. गोलंदाज तयार. यावेळेस पुढे सरसावत चेंडू पाठवलाय सरळ समालोचन कक्षामध्ये. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. चौकाराच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वाढेल. संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलकावरती धावा त्या 25 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या डावातील निम्मा डाव आतापर्यंत संपलाय. 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलेला आहे. यावेळेस वा बैठक सजवली आहे आणि चेंडू पाठवला डीप स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रसाद पवळेला आपण पाहतोय चेंडूला अडवेल. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये 2 धावा ज्या कंप्लीट केल्या आहेत. ऋतुराज सांगतोय संधी दिली आहे या खेळपट्टीवरती मी राज्य करायचंय मला, आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये नक्की चांगला प्रयत्न त्याने केलेत, परंतु यावेळेस लांबी तितकीशी मिळाली नाही. उंची जास्त मिळाली
आणि नंतर आपण पाहतोय 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केलेल्या आहेत. 27 धावा धपलकावरती स्कोर कार्ड वरती आहेत. पुढचा चेंडू गुण अक्षय पुन्हा एकदा पुढे सरसावत यावेळेस पावलांचा वापर करत मात्र हा स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न होता अक्षयचा त्या ठिकाणी ऋतुराजचा. तो अक्षयचा हा चेंडू आपण पाहतोय तिथे ऋतुराजच्या बॅटवरती येत नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल स्कोर कार्ड वरती धपलकावरती आपण पाहतोय नोंदवला जातोय. 27 धावाच्या मात्र आतापर्यंत नोंदवल्या गेल्या. 3 विकेट आल्या. 3 फलंदाज मात्र तिथे बाद झालेत. यावेळेस हलक्या हाताने चेंडू खेळायचा होता. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न इष्टांच्या मागे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न तर केला विशालने. पायच्या तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. तिसऱ्या पंचांकडे मात्र निर्णय सोपवलाय. तिथे फलंदाज क्रीज मध्ये आहे की नाही आता टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून पाहिलं जाईल. फलंदाज बाद आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय फलंदाज तिथे बाद असेल. चला नवीन बॅटर थोडी काही करा. ऋतुराजची विकेट आली तिथे. चांगलं काम केलं तिथे विशाल इष्टांच्या मागे. एक मोठी विकेट ऋतुराजच्या रूपाने या फलंदाजाने मात्र आक्रमक पवित्र तारक करण्याचा प्रयत्न केला होता. ज्याच्या बॅटमध्ये मात्र आक्रमक स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न झाले होते तो ऋतुराज मात्र इथे बाद होईल. आणि त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो जितेंद्र. तीन षटकांचा खेळ आतापर्यंत पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचा संपलाय. स्कोरकार्ड वरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 27 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतो जितेंद्र काशिलकर अर्थात जेके. मैदानाच्या आत दाखल झाला तर गोलंदाजीच्या मार्फवरती षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजी करण्यासाठी प्रताप चितोळे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल झालाय. पहिला चेंडू राजसाठी पहिला चेंडू खुलवर टप्प्याचा होता. खोदून काढलाय चेंडू. लॉकअप मध्ये फटका केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगला स्टॉप तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होती. एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल. एका धावीच्या पद्धतीने स्कोरकार्ड वाढले जाईल. धपलक पुढे जाते. धपलकावरती 28 धावा. सुरुवातीच्या काळामध्ये मात्र मोठ्या विकेट आल्या. त्यानंतर लवळे संघाचा धपलक मात्र हळूवारपणे पुढे वाटचाल करते. रिव्हर्सचा प्रयत्न होता तिथे. अतुल बोडके चेंडूला पाठवर होतील.
होकार नकार करता करता मात्र तिथे आपण पाहतोय फलंदाजाने जागा तर सोडली होती, परंतु वेळेत मात्र तिथे आपण पाहतोय घेतलेला योग्य निर्णय. त्यानंतर मात्र फलंदाज माघारी गेलेत, वेळेत आपल्या घरट्यामध्ये पोहोचतात. कोणत्या प्रकारची धाव नसणार आहे, परंतु विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये बचावली गेली. विकेट देखील जी मात्र गमवत नाहीये लवळे संघ. चेंडू डॉट पाहायला मिळेल. 28 धावेंवरती संघाचा धावफलक स्थिर आहे. प्रतापला आपण पाहतोय चौथ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती मार्गस्थ असताना पुढचा चेंडू घेऊन तो पुन्हा झालाय तयार. त्यावेळेस अक्रॉस द पाठफटका खेळला, मिड विकेट मध्ये चेंडू हवेत, परंतु क्षेत्ररक्षक थोडासा लांब आहे. विशालला पण पाहतोय एका टप्प्यावरती तिथे चेंडूला अडवेल, तो पर्यंतच्या कालावधीमध्ये दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये सुंदररित्या कंप्लीट केली जाईल. तिथे प्रत्येक धाव फार महत्वाची आहे, कारण संघातील प्रमुख फलंदाज बाद झालेत. पहिल्या फळीतील बॅटरवरती मात्र संघाची फार मोठी जबाबदारी येऊन पोहोचली आहे. आता पाहता इथे धावा सुखरूपरित्या नोंदवावे लागतील, सूझबूझ खेळी करावी लागेल. संघाला मात्र चांगलं योगदान देणं आता या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून फार महत्वाचं असणार आहे. त्यावेळेस हा चेंडू अगदी खेळपट्टीच्या मध्ये आपटला होता, परंतु नियंत्रण राहिलं नाही. दिशा भरकळली तिथे प्रतापची आणि पंचांनी मात्र कळवलं हा चेंडू खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये येईल. स्कोर कार्ड वाढेल तिथे 31 धावा धावफलकावरती. 3.3 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपला. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. प्रताप पुन्हा या समोर जितेंद्र. यावेळेचा हा चेंडू सुंदररित्या फटका खेळला डीप कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय तिथे, एका टप्प्यावरती चेंडू अडवलाय, फेकी केली, दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. चेंडू आतामध्ये प्रतापचे येत नाही. एकलक्ष तिथे खराब पाहायला मिळेल प्रतापचं. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा सुखरूपरित्या कंप्लीट केलेल्या आहेत. एकेरी दुहेरी धावा, त्या एकेरी दुहेरी धावेचं महत्व या सामन्यामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतं. षटकार चौकार सुरुवातीच्या काळामध्ये आले, परंतु त्याचबरोबर प्रमुख बॅटरच्या विकेट देखील आल्या. गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली, चांगलं कमबॅक केलं आणि त्यानंतर नक्कीच आपण पाहतो एकेरी दुहेरी धावा किती महत्वाच्या आहेत ते या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रताप पुन्हा यार समोर जिके. त्यावेळेस हा चेंडू अक्रॉस द पाठफटका खेळण्याचा प्रयत्न होता तिथे, तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एका धावेचा प्रयत्न झालाय. एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा घेतली जाईल. स्कोर कार्ड एका धावेच्या मदतीने पुढे जाऊन पोहोचेल. धबलकावरती धावा आहेत 34 धावा, 4 विकेट आतापर्यंत आल्या. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 4चा. प्रत्येक आतापर्यंत पाहिलं तर 5 चेंडू टाकलेत या षटकामध्ये. 7 धावा त्याने खर्च केल्यात. एक अतिरिक्त धाव देखील पाहायला मिळाली, एक अवांतर धाव देखील पाहायला मिळाली. त्या व्यतिरिक्त मात्र कोणत्या प्रकारे विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही. कोणताही मात्र आक्रमक पवित्र मात्र फलंदाजाला धारण करून दिला गेला नाही. त्यावेळेस हा चेंडू बॅटची कडा इष्टांच्या मागे, तिथे चेंडू अडवला जाईल. कोणत्या प्रकारे धाव नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू डॉट येतोय. 4 षटकांचा खेळ झालाय. 24 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्यात 34 धावा, 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं तर सिकंदरची एक मोठी विकेट आली, त्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आदेशला आपण पाहिलं, तो देखील बाद झाला. ऋतुराजने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, त्याची देखील मोठी विकेट आली. अजित काळे देखील आपण पाहिलं तिथे धाव सामन्याच्या प्रयत्नामध्ये बाद होताना पाहायला मिळाला होता. तर शेवटचं अंतिम षटक म्हटलं की हाणामारीचं षटक म्हणून त्या शेवटच्या षटकाकडे पाहिलं जातं. पाहायचं जितेंद्र आणि दुसऱ्या बाजूला राज, हे 2 फलंदाज कशा प्रकारे मात्र शेवटच्या षटकामध्ये धावा ज्या मात्र धावफलकावरती नोंदवणार. तर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय नवीन गोलंदाजी करण्यासाठी दाखल होतो तो सिद्धार्थ. या सीझन मध्ये आपण जर पाहिलं तर उभरत्या खेळाडूला, लवक्या खेळाडूला मात्र कासरसाई संघाने संधी दिली आहे. दुसऱ्या बाजूला लवळे संघ देखील पाहिलं तर आज मात्र या सीझन मध्ये बरेचसे नवीन चेहरे मात्र घेऊन हा संघ देखील खेळताना पाहायला मिळतो. बरेचसे मात्र युवा खेळाडूला मात्र दोन्ही संघाने प्राधान्य दिलंय. सिद्धार्थ पहिला चेंडू घेऊन तयार. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस होता, सुंदररित्या स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये केलं. त्वरित फेकी पाहायला मिळेल, परंतु फेकी थोडीशी मात्र उशिरा पोहोचते क्षेत्ररक्षकापर्यंत. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातील. स्कोर कार्ड 2 धावींच्या मदतीने पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती धावा त्या 36 धावा, 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. स्पर्धेच्या मित्रांनो सन्माननीय अमोल जाधव पाटील यांचं या ठिकाणी प्रामुख्याने शुभागमन होत आहे. मान्यवरांचं मी मनापासून मनपूर्वक प्रत्येक स्वागत करतो. यावेळी शरीराच्या दिशेने होता चेंडू, जसा आलाय तसाच भिरकवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे डीप स्क्वेअर लेग मध्ये हा येतोय जबरदस्त चौकार.
चौकारचा मैदानाच्या आतमध्ये येतोय. 4 धावेंच्या मदतीने संघाचा फलक वाढेल. स्कोरकार्ड पुढे जात आहेत. अपलकावरती धावा आहेत ते 40 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अंतिम षटक जे पहिल्या डावातील पहिल्या इनिंगच आपण पाहतोय. ही इनिंग संपल्यानंतर मात्र आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याचा टॉस संपन्न केला जाईल. तिसऱ्या सामन्यामध्ये एका बाजूने असेल न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन, त्यांच्या विरोधामध्ये माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे. यावेळेस हाफ ट्रॅकर करतोय हवाई सफर जितेंद्र काशिलकरच्या बॅट मधून. चेंडू सीमारेषे पार. जबरदस्त षटकार. बावधन संघाचा संघनायक आणि माळुंगे संघाचा संघनायक दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आपण या ठिकाणी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण संपन्न करणार आहे. चौकारा पाठोपाठ आलेला हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धावफलक वाढेल. धावतीने धावफलकावरती सही 40 धावा जितेंद्रच्या बॅट मधून. महत्वाच्या क्षणी मात्र महत्वाच्या धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. संघ अडचणीत जरूर आहे, परंतु अडचणीतून संघाला बाहेर काढण्यासाठी जितेंद्र मात्र आपला अनुभवाचा चांगला वापर करतोय. अनुभव पणाला लावला त्याने आणि त्याने मात्र मैदानाच्या आतमध्ये एक चांगला खेळ साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु समोर पाहायचं सिद्धार्थ कुंभार कशा प्रकारे कमबॅक करेल. पुढचा चेंडू घेऊन तो पुन्हा तयार. होर द विकेट. त्यावेळेस देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये वेगवान चेंडू होता. बॅटवरती चेंडू मिडल होत नाहीये. थांबवलं तिथे. राजला माघारी पाठवलं. धावेसाठी नकार कळवला. स्ट्राईक स्वतःकडेच ठेवण्याचा प्रयत्न तिथे स्वतःवरती विश्वास दाखवलाय. तोच विश्वास सार्थ करण्यासाठी मात्र प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जितेंद्रच्या माध्यमातून जे सुरू आहेत. शेवटचे अजूनही पाहायचे 2 चेंडू पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचे बाकी आहेत. 46 धावा आतापर्यंत धावफलकावरती नोंदवल्यात. पाहायचे शेवटच्या 2 चेंडूवरती किती धावा येणार, किती धावेंचं आव्हान दिलं जाईल. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा तयार झालाय. पुढचा चेंडू समोर जितेंद्र. पुढे सरसावत पावलांचा वापर कर. त्यावेळेस स्ट्रोक खेळायचा होता. बॅटची कडा आणि तिथे मात्र इष्टांच्या मागे टिपला जाईल. विकेट आली. फलंदाज तिथे बाद. त्यावेळेस हा चेंडू सुंदररित्या फटका खेळलाय. टिप एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक पोहोचतो. चेंडू पर्यंत एका टप्प्यावरती चेंडू अडवला जाईल. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. दुसरी धाव देखील तिथे कंप्लीट झाली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये येत नाही. धावाची संधी असेल आणि तिथे मात्र तिसऱ्या धावेसाठी फलंदाज होतोय धावबाद. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी संपलाय. प्रथमदा बॅटिंग करत असताना लवळे संघाने बनवले त्या 48 धावा. जिंकण्यासाठी 49 धावेंचं टार्गेट कासरसाई संघाला असेल. संघ मैदानाच्या बाहेर जाताना एका लाईन मध्ये एका ओळीमध्ये मैदानाच्या बाहेर जाईल याची नोंद घ्या. काही नियम आपण या स्पर्धेमध्ये ठेवले. त्या नियमांचं पालन करत मात्र ही स्पर्धा आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये आमच्या सर्व संघांनी खेळायचे. चला माळुंगे टीमचा संघनायक आणि बावधन संघाचा संघनायक टॉस साठी या. अमोलदादा जाधव यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहे. त्याचप्रमाणे गणेशदादा जाधव यांना देखील विनंती आपण देखील टॉस करण्यासाठी यायचंय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन बावधन संघाचे संघनायक आणि माळुंगे संघाचे संघनायक. चला आघाडीचे दोन्ही बॅटर
त्वरित मैदानाच्या आतमध्ये या. मुळशी सम्राट कासरसाई दोन्ही फलंदाज वरीत पाठवून द्यायचे आहेत. अद्याप पेनल्टीला सामोरं जावं लागेल. माळुंगे संघाचे संघनायक टॉस साठी संपर्क करा. 2 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे असणार आहे. प्रत्येक सामन्याचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये संपन्न करतोय. प्रत्येक संघाला नियम मात्र सारखे आहेत. चला आघाडीचे दोन्ही बॅटर अन्यथा तुम्हाला देखील पेनल्टीला सामोरं जावं लागेल. वेळ मित्रांनो आपल्याकडे कमी आहे. प्रत्येक सामना आपल्याला जास्तीत जास्त षटकांचा खेळवायचा आहे. माळुंगे संघाचा संघनायक विनंती टॉस साठी या. अन्यथा विरोधी संघास नाणेफेकीचा कौल विन दिला जाईल. दुसऱ्या डावाला दुसऱ्या इनिंगला सर्वांच्या मैदानाच्या आतमध्ये आपण करतोय. 49 धाब्यांचं आव्हान. त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर दाखल झालेत. गोलंदाज ते आघाडीचा दोन्ही फलंदाज रोखण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पहिल्या षटकामध्ये संघाचा संघनायक संघाचा लीडर सिकंदर भोसले अर्थात एसपी जो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय प्रसाद आणि प्रताप. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती पॉइंट मध्ये. तिथे चेंडू पडला दिशा बदलली. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या पाठपोरी आहे. तोपर्यंत दुसरा धाव तर घेतली. तिसरा धावेचा देखील प्रयत्न परंतु नकार कळवला तिथे. 2 धावा. दोन धाव्यांच्या मदतीने संघाचं खातं ओपन झालंय. संघाचं अकाउंट ओपन होतोय. 2 धावा आपण पाहतो तिथे स्कोर कार्ड वरती नोंदवल्यात. यावेळेस फुल टॉस वरती फुल टॉल वसूल. षटकार. षटकारचं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रताप शितोळेच्या पाठमधून येतोय. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 8 धावा. पहिल्या षटकामध्ये सिकंदरवरती प्रचंड मोठा हल्ला केला. प्रचंड मोठा आक्रमक स्ट्रोक जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये बदलते. 28 चेंडू 41 धावा. ही समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये आता बाकी असणार आहे. 5 षटकांचा सामना. प्रथमतः बॅटिंग करत असताना मात्र बरेचशा अडथळ्याला सामोरं जावं लागलं रवळे संघाला. त्यानंतर मात्र 49 धावेचं आव्हान दिलंय. त्या धावा रोखत असताना सिकंदरवरती प्रचंड मोठा हल्ला केला. यावेळेस मात्र चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं आणि तिथे सिकंदर देखील सांगतोय तुम शेरो तो हम भी शिकारी है. विकेट आली पहिल्या क्रमांकाची. प्रतापच्या रूपाने बसेल पहिला धक्का. पहिला फलंदाज जाईल माघारी. माळुंगे संघाचा संघनायक विनंती टॉस साठी या. पहिली विकेट आली. पहिला फलंदाज प्रतापच्या रूपाने मात्र माघारी जातोय. त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. डावखोरक शैलीचा फलंदाज बाद झाल्यानंतर देखील आपण पाहतो डावखोरक शैलीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय अतुल बोडके.
नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये येईल. पहिला चेंडू, पहिलाच बॉल अक्रॉस द बॅट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक जितेंद्र येतोय. शरीराच्या पद्धतीने मात्र चेंडू तिथे स्टॉप केला. ऋतुराज मात्र बॅकअप साठी पोहोचला. चेंडू अडवला, फेकी केली. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातील. या 2 धाव्यांच्या पद्धतीने संघाचा धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय. धावफलक मात्र पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत त्या 10 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे पायचे 26 चेंडू मात्र या डावातील बाकी असणार आहेत आणि या 26 चेंडू मध्ये 39 धावा हे समीकरण जे आहे या डावामध्ये पाहायला मिळेल. दोर फुल टॉस होता, सुंदररित्या फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूचा पाठलाग करतोय, परंतु चेंडूने वेग प्राप्त केला आणि वेगाने पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. मिळताय धावा 4. येतोय एक सुंदर चौकार. मान्यवरांच्या शुभास्ते टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. यानंतर आजच्या दिवसातील तिसरा सामना पाहायला मिळेल. माळुंगे क्रिकेट क्लब माळुंगे त्यांच्या विरोधामध्ये न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन. दीपक दादा बिनबडे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. मान्यवरांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं शुभास्ते टॉस या ठिकाणी संपन्न केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिले 6 चेंडू झालेत आणि पहिल्या 6 चेंडूंनंतर संघाच्या स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 15 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. पंधरा धावा धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. 24 चेंडू अजूनही या डावातील बाकी आहेत आणि 24 चेंडूंमध्ये 34 धावा हे समीकरण जे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये सिकंदरला आपण पाहिलं, थोडासा मागणं जरूर ठरला, परंतु सलामीची जोडी त्याने फोडली. सलामीचा एक फलंदाज बाजूला त्याने माघारी पाठवलाय. आता षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये असेल आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती जितेंद्र काशिलकर जे के जो मात्र आता गोलंदाजी करण्यासाठी दाखल होतोय. चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो. ऑन स्ट्राइक अतुल, अर्थात बाबू जो आपण पाहतोय, बाबू बुडके ऑन स्ट्राइक मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू, पहिलाच बॉल, तिथे मात्र फुल टॉस होता. बिबर चेंडू तिथे मात्र पंचांनी कळवलाय. क्षेत्ररक्षक मात्र दूर आहे. एक सिंगल घेतली, दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे तिथे आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नो बॉल, बिबर चेंडू, 2+2 अशा एकूण 3 धावा असणार आहेत आणि येणारा पुढील चेंडू असेल फ्री हिट. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. बिवर चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये होता. हो, फ्री हिटचा चेंडू पात्र यष्ट्या उद्ध्वस्त करतोय, परंतु फलंदाज ते जे बचावेल, कारण फ्री हिटच्या चेंडूवरती फलंदाज ते बाद होऊ शकत नाही. धावबाच्या स्वरूपामध्ये फ्री हिटच्या चेंडूवरती फलंदाज बाद होऊ शकतो, त्या व्यतिरिक्त मात्र फलंदाज बाद होत नाही. इथे देखील पाहिले यष्ट्या उद्ध्वस्त जरूर झाल्यात, परंतु फलंदाज मात्र यानंतर देखील सुखरूपरित्या कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळेल. 18 धावा धावफलकावरती आहेत. चांगला चेंडू पाहायला मिळाला फ्री हिटचा. यावेळेस मात्र तिथे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपण पाहतोय बाद होताना पाहायला मिळेल. अतुल बोडके आपण पाहतोय तिथे मैदानाच्या आतमध्ये हिट विकेट झालाय. हिट विकेटच्या माध्यमातून मात्र इथे दुसरा फलंदाज जो माघारी जाईल, अतुल बोडकेच्या रूपाने मात्र दुसरी विकेट आली आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो अक्षय शितोळे. हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावफलकावरती धावा आपण पाहतो 18 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 22 चेंडू बाकी आहेत. 31 धावा. कमी धावसंख्या जरूर या खेळपट्टीवरती उभी राहिली, परंतु या कमी धावा लढण्यासाठी खूप आहेत. इथे मात्र गोलंदाज दाखवून देत आहेत. चांगले मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. गोलंदाजाला मात्र आता इथे आपली ताकद दाखवावी लागेल. गोलंदाजा कस लागला इथे, पाहायचं आता कशा प्रकारे मात्र आपलं कौशल्य वापरत इथे संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवतील. दुसऱ्या बाजूने आता आपण पाहायचं नवीन फलंदाज अक्षय दाखल झालाय. पहिलाच बॉल, पुढे सरसावत पावलांचा वापर कर स्ट्रोक खेळायचा होता. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तिथे चेंडू पर्यंत पोहोचेल. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल धावजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो येताना पाहायला मिळेल. एक धावजी मैदानाच्या आतमध्ये येईल.
स्कोरकार्ड वरती 19 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती आहेत. त्यावेळेस प्रसादसाठी हा चेंडू थेट शरीराच्या दिशेने नकार कळवला. डेंजर एंडला अक्षय फेकी चुकीच्या बाजूला. त्यानंतर आदेशने मात्र फेकी वेगवान केले. बॅकअपचा क्षेत्ररक्षक फार दूर आहे, परंतु तिथे कोणत्याही प्रकारे धाव नाही. क्षेत्ररक्षकाचं कदाचित तिथे लक्ष नसावं. जवळपास अक्षय अर्ध्या क्रीजच्या पुढे निघून आला होता. माघारी जाणं बरंच अवघड होतं, परंतु फेकी चुकीच्या दिशेला आली आणि त्यानंतर मात्र अक्षय मात्र वेळेत माघारी पोहोचला. कोणत्या प्रकारे धाव नाहीये. पहिला चेंडू प्रसादने फेस केलाय आणि पहिला चेंडू तो डॉट फेस करतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल इनसाइड आउट ओव्हर कव्हर्स. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सनसनीत चौकार. चौकारचं मैदानाच्या आतमध्ये प्रसाद पवळेच्या बॅटमधून आपण पाहतोय. संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 23 धावा. 19 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 26 धावा अजूनही ज्या बाकी असणार आहेत. हा चेंडू लोट फुटत होता. ऑन साइडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पात्र तिथे बनलं दर्शक. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चौकार. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पॉवर प्लेचा खेळ या ठिकाणी होतोय. संघाच्या धावफलकावरती मुळशी सम्राट कासरसाई संघाच्या स्कोर कार्डवरती 27 धावा. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. अजूनही या डावामध्ये 18 चेंडू बाकी आहेत. 18 चेंडू मध्ये 22 धावा. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. पहिल्या षटकामध्ये सिकंदरला आपण पाहिलं. त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये जितेंद्र आला. आता पाहायचं षटक क्रमांक 3 मध्ये कोणता गोलंदाज इथे वापरला जाणार. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचं बंधन हटलं गेलंय. त्यानंतर पुन्हा एकदा संघाचा संघनायक आला गोलंदाजीच्या मार्कवरती. सिकंदर भोसले होते षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 घेऊन. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक तिसऱ्या क्रमांकाचं षटक जे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सिकंदरला इथे आता धावा रोखायच्या असतील तर विकेट घ्याव्या लागतील आणि विकेट घेण्यामध्ये माहिर आहे सिकंदर. आता पाहायचंय पुन्हा एकदा कशा प्रकारे मात्र तिथे सिकंदर आपल्या कौशल्यतेचा वापर करेल. कारण 2 विकेट तर आतापर्यंत आल्यात, परंतु त्या 2 विकेट बरोबर धावा देखील खर्च झालेल्या आहेत. 27 धावा 12 चेंडू मध्ये खर्च झाल्यात. उर्वरित 18 चेंडू मध्ये 22 धावा रोखायच्यात. आता 1.5 धाव चेंडू देखील जास्त प्रमाणामध्ये हव्यात आणि विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. सिकंदरचं हे षटक मात्र फार महत्त्वाचं असणार आहे. पाहायचं फलंदाज देखील कशा प्रकारे प्रत्युत्तर देतील तिथे. त्यावेळी हलक्या हाताने खेळून काढला चेंडू. जास्त काही रिस्क घेतली नाही अक्षयने. अगदी हलक्या हाताने चेंडू ढकलला. एक सिंगल घेतली. खेळता अक्षय दुसऱ्या धावेचा कॉल करून पाहिलं होतं अक्षयने. क्षेत्ररक्षक बराचसा लांब आहे. सीमारेषे जवळ आहे क्षेत्ररक्षक. तो पोहोचच तोपर्यंत मात्र आपल्या 2 धावा कंप्लीट होऊ शकतात. प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला यश देखील मिळालं. तिथे 2 धावा ज्याबद्दल सुखरूपरित्या स्कोर कार्डवरती नोंदवल्या जातात. सिकंदर मात्र थोडासा नाराज आहे तिथे, कारण सिकंदरला डायरेक्ट हिट करायचं होतं. संधी होती सिकंदरकडे, परंतु बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक नव्हता आणि सिकंदरला माहिती आहे तिथे जर डायरेक्ट हिट झालं नाही, बॅकअपचा क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही तर जास्तीची धाव खर्च होऊ शकते आणि इथे मात्र आपल्याला धावा वाचवायच्यात. यावेळेस पुन्हा हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. पुन्हा त्या सन्मानपूर्वक तिथे चेंडू खेळला. एक सिंगल घेतली. पुन्हा त्या खेळता क्षणी दुसरा धावेचा कॉल. जितेंद्र आला. चेंडू निसटला. 2 धावा तर घेतल्या. तिथेच संधी दिली आणि यावेळेस मात्र संधीचं सोनं केलं तिथे. दुहेरी धावेचं तिसऱ्या धावेमध्ये अहनबान शान साजबाज ताज 3 धावा ज्या मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्यात. अगदी हलक्या हाताने आपण पाहतोय सर्कल ज्या आज जवळपास 3 धावा मध्ये आपण पाहतोय. नक्कीच फलंदाजांचा वेग पाहायला मिळतो. फलंदाजांनी मात्र वेगाने इथे मात्र 3 धावा या खेळपट्टीवरती पूर्ण केलेल्या आहेत. कॅल्क्युलेशन क्रिकेट पाहायला मिळतंय तिथे. फक्त आक्रमक पवित्र धारण न करता एकेरी दुहेरी धावींना देखील महत्व दिले. डान्सिंग डाऊन द विकेट. प्रसाद पवळे ऑन फायर. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. सहा धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. 38 धावा धावफलकावरती. 15 चेंडू बाकी आहेत. 15 चेंडू मध्ये अजूनही बाकी आहेत त्या 11 धावा. काहीच सोपं काहीच अवघड वाटणार हे समीकरण पाहायचंय. त्यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन हा चेंडू कट केलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक सिंगल तर घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. दुसरी धाव देखील सुखरूपरित्या घेतली आहे. थोडासा फंबल झाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न अक्षयचा जरूर आहे, परंतु फेकी आली तिथे चांगल्या पद्धतीची आणि त्यानंतर नक्कीच फलंदाज थांबले तिथे. 2 धावांवरती समाधान मानलं.
आणि 2 धाब्यांच्या मदतीने आपण पाहतोय स्कोर कार्ड देखील तिथे वाढलं गेलंय. पलकावरती धावा आहेत त्या 40 धावा, 14 चेंडू आणि 9. हे सगळीकडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही संघाने तयार राहायचे. दोन्ही संघाने मात्र आपल्या डगआउट जवळ जाऊन तयार राहा. सामना संपल्यानंतर कोणत्या प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च होणार नाही याची काळजी दोन्ही संघांनी घ्या. त्यावेळेस पुन्हा हलक्या हाताने फक्त दिशा दिली, कट केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक नाही, आउटफील्ड फार वेगवान तिथे आणि चेंडू देखील पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. स्पर्धेच्या मित्रांनो सन्माननीय दीपक भाऊ जाधव यांचं प्रामुख्याने शुभाग बनवते. मान्यवरांचा आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. चौकारचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 4 धावींच्या पद्धतीने स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. 44 धावा धावपलकावरती, 13 चेंडू 5. कासरसाई संघाच्या बाजूने मात्र हा सामना आता बराचसा झुकलाय. जास्त चेंडू बाकी आहे, धावा आता कमी प्रमाणामध्ये बनवायच्यात. यावेळी हलक्या हाताने हा चेंडू खेळला, सन्मानपूर्वक मात्र तिथे चेंडू खेळून काढला. एक सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. जितेंद्र पोहोचतोय चेंडू पर्यंत. तो पडण्याच्या कालावधीमध्ये 2 धावा घेतल्यात. सिकंदरचा आपण पाहतो या षटकामध्ये महागडी गोलंदाजी झाली. तब्बल 19 धावा ज्या षटक क्रमांक 3 मध्ये खर्च झाल्यानंतर एकूण धावा धावपलकावरती आपण पाहतो 46 धावा धावपलकावरती आहेत. 2 विकेट आल्या. 3 षटकांचा खेळ झाला. शेवटचे 12 चेंडू आता बाकी आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 3 धावेंची गरज आहे. यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही संघ तयार राहायचे. माळुंगे टीम आणि बावधन टीम. चला थोडी काही करा. बारा चेंडू आणि 3 धावा हे समीकरण. यावेळेस हा चेंडू सन्मानपूर्वक खेळून काढलाय. हलक्या हाताने चेंडू खेळला तिथे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत आपण पाहिलं तर एका सिंगलचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालाय. एका धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. स्कोर कार्ड वाढेल एका धावेच्या मदतीने. 46 धावा धावपलकावरती. अजूनही 2 धावा बनवायच्यात. 11 चेंडू जे मात्र इथे बाकी असणार आहेत. वेसल खेळताना हा चेंडू देखील खेळवण्याचा प्रयत्न होता तिथे. पाठची कडा त्यानंतर इष्टांच्या मागे चेंडू आपण पाहतोय. चेंडू डॉट येईल. यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही संघ तयार राहायचंय. माळुंगे संघाने टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळेस मात्र यष्ट्या उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड. गोलंदाज बाद. चला नवीन बॅटर थोडी घाई करा. अक्षय शितोळे पाटील नवीन फलंदाज दाखल झालाय. यावेळेस पहिलाच बॉल वरती अक्षयने मात्र आसमानी तडाखा देण्याचा प्रयत्न केला. झेल तिथे निसटला. सिंगल तर घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील येईल आणि या 2 धाव्यांबरोबर सामना जिंकलाय. मुळशी सम्राट कासरसाई संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड. चला माळुंगे संघ एका लाईन मध्ये एका ओळीमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये या आणि आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण सुजून घ्यायचंय.